8 वाजले आहेत. रुहीच्या आजोबाची पण आंघोळ झाली, रुहीची आंघोळ झाली, रुहीच्या झालं. बघा आता रुहीचे आजोबा नेऊन सोडत आहे. 8 वाजताची शाळा आहे आमच्या रुहीची. म्हण हॅलो. तो कुणाली कसा म्हणते म्हण बरं तू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल म्हण ना बाळा. म्हण ना. का बरं तू म्हणतच नाही. चला आता बॅग पा किती मोठी आहे रुहीची. टिफिन दिला आहे मी, आंघोळ वगैरे करून दिली तिची मी, आणि ड्रेस घालून दिला, नाश्ता चारून दिला, आणि तयारी करून दिली. छान आहे ना रू. मीच देते सकाळी माझ्या रुहीची आंघोळ, चहा, तयारी, सगळी रोजची तयारी माझ्याचकडे असते. रुहीच्या शाळेची खूप त्रास देते सकाळी सकाळी ती मला. आता आंघोळ वगैरे करून दिली, तयारी करून दिली, चाय नाश्ता. रोज सकाळी खूप घनघन करत राहते रुही. जाणं तर का बरं निवड टीव्ही. आता जायचं ना तुला शाळेत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आत्ता वाजलेले आहे 7:45. रुहीचे आजोबा गेले आज रुहीला सोडून द्यायला शाळेमध्ये. मी तिची आंघोळ वगैरे तयारी झाली करून दिली, आणि ते रुहीचे आजोबा घेऊन गेले आहे तिला शाळेत आज. कारण प्रांजू आणि स्वप्नील थोडे 7 वाजताच गेले आहे थोडं कामानिमित्त. चला आता रुहीच्या आजोबाचा टिफिन वगैरे बांधलेला आहे. प्रांजू स्वयंपाक करून गेली. टिफिन बांधलेला आहे रुहीच्या आजोबाचा आणि आता त्यांना ताट वाढून देते तिकडनं आले का, कारण त्यांना पण 9 वाजता जावं लागते. चला मग बाकीचं आवरवर करून घेते मी. आता सकाळचे 10 वाजले आहेत. मी पण नाश्ता वगैरे केला. रुहीचे आजोबा जेवण करून गेले. स्वप्नील आणि प्रांजू कामानिमित्त गेले, यायचेच आहे अजून. रुहीला माझ्याकडून चालणं नाही व शाळेपर्यंत पण, तर रुहीला एका बाजूच्या बाईला आणायला सांगितले, कारण तिचा पण मुलगा त्याच शाळेत आहे. तर त्या मुलाबरोबर रुहीला पण आणून घ्यायला सांगितले स्वप्नीलनी, कारण माझ्याकडून तर मुश्किलच आहे इतक्या लांब जाणं. पायदल जाऊ शकत नाही मी. घरातल्या घरातच थोडंफार चाललं तर थकल्यासारखं होते. चला आता बसल्या बसल्या भांडे घासून घेते. देवाचे भांडे थोडे खराबच होत राहिले आहेत आता पावसाळ्याचे. चला आता घासून घेते या लिक्विडनी. तोपर्यंत रुही पण येऊन जाते शाळेतून. मग तिची युनिफॉर्म वगैरे चेंज करून तिला जेवण वगैरे द्यावं लागते. ती हाताने खूप वेळ लावते, म्हणून मी तिला चारून देते. चला आता भांडे घासून घेते लवकरात लवकर. हो चल लवकर जा, होमवर्क करून घे. कोणाला? मला? तुला माहिती माझे पाय दुखतात तर. चल उठ लवकर, उठ तिथून. चल कवर लावून दिले ना आता बाबांनी, बुक्सला कवर लावून दिले ना. चल आता होमवर्क करून घे लवकर लवकर कर. मॅडम